नमस्कार मंडळी प्रथमतः रॉयल नादेव यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष असं स्वागत करीत आहे. मंडळी, नवीन वर्षाच्या सुरुवातीला बलगडी शिरो क्षेत्रामध्ये बरेचसे टॉप रकमीचे असे मैदान पार पडले. 1 जानेवारीलाच बैलगाडी शर्यत क्षेत्रातील नामांकित आणि टॉपचं मैदान पार पडलं. मुळशी केसरी या मैदानामध्ये तब्बल प्रथम क्रमांकाचं बक्षीस 2.5 लाख रुपये होतं. त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आपल्या लाडक्या बकॅटॉनने आणि छत्रपती संभाजीनगरच्या लखनने. म्हणजेच या वर्षाच्या नवीन सुरुवातीलाच बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये टॉपच्या रकमेच्या मैदानं पार पडत आहे आणि पारदर्शक मैदानं पार पडत आहे. मंडळी, त्याचप्रमाणे वर्षाच्या सुरुवातीलाच बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये रोख रक्कम 5 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे आणि चालू सीझनचा सर्वात मोठा आणि टॉप नामांकित मैदान पार पडत आहे. तर त्या मैदानाबद्दल थोडी चर्चा करूया. तर मंडळी, त्या मैदानामध्ये बैलगाडी शर्यत क्षेत्रातील प्रसिद्ध टॉप नामांकित आणि रथी महारथी येणार आहे. तर मंडळी, त्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका लाखो दिलो की धडकन दशम हिंद केसरी बाकासूर देखील येणार आहे. बाकासूरचा पेहरा त्या मैदानामध्ये कोणता आहे, सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. या 2-3 नंदीपैकी बाकासूरचा पेहरा एका नंदीसोबत 100% फिक्स आहे येणाऱ्या तब्बल 5 लाख रुपयाच्या मैदानामध्ये. तर चला बघूया मैदानाबद्दल. आधी थोडीशी चर्चा करूया. मंडळी, तब्बल प्रथम क्रमांकाचं बक्षीस या मैदानामध्ये 5 लाख रुपये. आमदार केसरी अतुल पर्व बयो ओपन बैलगाडा शर्यत महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचे मैदान. वार गुरुवार दिनांक 16/1/2024 रोजी सकाळी 8 वाजता. स्पर्धेचे ठिकाण मोजे, वडगाव तालुका कराड, मलकापूर या ठिकाणी तब्बल 5 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस या मैदान पार पडणार आहे. 2 नंबरचं बक्षीस 3 लाख, 3 नंबरचं बक्षीस 1 लाख, 4 नंबरचं बक्षीस 80,000, 5 नंबरचं बक्षीस 50,000, 6 नंबरचं बक्षीस 41,000, 7 नंबरचं बक्षीस 30,000 ह्या प्रमाणामध्ये आमदार केसरी 5 लाख रुपयाच्या मैदानामध्ये बक्षीस आहे. वडगाव ह्या ठिकाणी हे मैदान पार पडणार आहे. या मैदानाची प्रवेश फी 3,000 रुपये. म्हणजे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे P3 पवन यादव येरवळे हे चॅनलवरती मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे. मंडळी, मैदानाचे समालोचक सुनील मोरे पेडगाव, रणजित बनसोडे, किरण भिसे, बबली देसाई हे मैदानाचे समालोचक असणार आहे. मंडळी, त्यानंतर मैदानाचे झेंडापंच धनावडे बापू, सलीम मोलानी, सोमनाथ जगदळे हे मैदानाचे झेंडापंच असणार आहे. तर मंडळी, हे मैदान येणाऱ्या 16 तारखेला पार पडणार आहे. म्हणजेच वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वात मोठा आणि टॉप आणि नामांकित मैदान पार पडतं. तब्बल 5 लाख रुपयाचं मैदान. प्रत्येक बैलगाडी मालक आता 5 लाखाच्या मैदानासाठी चांगलाच कंबर कसून तयार आहे. म्हणजेच या मैदानामध्ये जो नंदी फायनल राहील तो गाडा मालक नक्कीच आनंदी आणि चांगलाच खुश राहील. कारण की प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे चांगलं टॉप आणि नामांकित बक्षीस आहे. तब्बल 5 लाख रुपये प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे. तर मंडळी, या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बाकासूर देखील येणार आहे. तर सध्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये पेहऱ्यांची चर्चा चालू आहे आता येणाऱ्या तब्बल 5 लाख रुपयाच्या मैदानाची. तर मंडळी, या मैदानामध्ये आपल्या लाडक्या बाकासूर सोबत या 2 बैलापैकी एक बैल 100% फिक्स पाळताना दिसू शकतो. या 2-3 बैलापैकी एक बैल. तर बघूया. तर चलाय मग आपला सर्वांचा लाडका बिनजोडचा बेतच बादशाह मथुर 1001. म्हणजेच हा एक अंदाजित पेहरा सांगतो मी. आपण एक मुलाखत बघितली बाकासूरचे मालक वैभव मामा यांची, की त्यांनी सांगितलं की येणाऱ्या 5 लाखाच्या त्या मैदानामध्ये एक नवीन पेहरा तुम्हाला बाकासूर सोबत दिसेल आणि एकदाच पळालेली आहे ती जोडी. तर तो पेहरा आपल्याला येणाऱ्या 5 लाखाच्या वडगाव या मैदानामध्ये दिसेल. तर एकदाच पळालेली जोडी म्हणजेच आपला सर्वांचा लाडका मथुर आणि बाकासूर एकदाच पळालेले आहे. नक्कीच ही जोडी आपल्याला येणाऱ्या 5 लाखाच्या मैदानामध्ये एकत्र पळताना दिसू शकते. बिनजोडचा बेतच बादशाह मथुर 1001 आणि 3 फेऱ्याचा वाघ म्हणजेच दशम हिंद केसरी बाकासूर. खरं तर लाखो शर्यतप्रेमींची इच्छा आहे की येणाऱ्या वडगाव 5 लाखाच्या मैदानामध्ये मथुर आणि बाकासूर एकत्र पळायला पाहिजे. ही जोडी पळायला पाहिजे आणि पळू शकते. कारण की आपण बघितलं मागच्या मैदानामध्ये एकदा पळाली होती. लाखो शर्यतप्रेमींची इच्छा त्याच मैदानामध्ये पूर्ण झाली, पण पुन्हा एकदा पळायला पाहिजे अशी लाखो शर्यतप्रेमींची इच्छा आहे. तर नक्कीच ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकते येणाऱ्या 5 लाखाच्या मैदानामध्ये. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अंदाजित पेहरा आहे मंडळी. त्यानंतर मथुर आणि बाकासूर जर नाही पळाले तर बाकासूर सोबत पेहरा असू शकतो बाकासूरचा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि आपला लाडका दशम हिंद केसरी बाकासूर येणाऱ्या 5 लाखाच्या मैदानामध्ये आपल्याला एकत्र पळताना दिसू शकते.
वैभव मामा बोलले की एकदाच ती जोडी पळालेली आहे. बब्या आणि बकासूर एकदाच पळाले होते, म्हणजे असं बिनजोड झालती बघा. तेव्हा कालांतराने बिनजोडला बकासूरचा आणि बब्याचा पराभव झालता. पण बब्या आणि बकासूर ही येणाऱ्या 5 लाखाच्या मैदानामध्ये एकत्र पळताना दिसू शकते. लाखो शिरोप्रेमींची इच्छा आहे की बब्या आणि बकासूर मैदानामध्ये पळायला पाहिजे. आणि नक्कीच एक मामा बोलले की नवीन पेहरा असणार आहे. नक्कीच बब्या आणि बकासूर ही जोडी नक्कीच असू शकते. हा एक अंदाजित पेहरा आहे. बब्या आणि बकासूर जर नसले तर शिरसोडीचा रायफल देखील असू शकतो. हा एक पण मात्र मथुर आणि बब्या या दोन्हीपैकीच एक पेहरा नक्की असू शकतो येणाऱ्या 5 लाखाच्या मैदानामध्ये. तर मंडळी नक्कीच या 2-3 नंदीपैकी पेहरा जर झाला मथुर, बकासूर, बब्या आणि रायफल, तर चांगलीच गाडी पळेल आणि चांगलीच गाडी मैदानामध्ये धावती. पण नक्कीच बब्या आणि बकासूर ही जोडी जास्तीत जास्त पाळण्याची शक्यता आहे येणाऱ्या 5 लाखाच्या वडगाव या मैदानामध्ये. म्हणजे आपण एक फिक्स बकासूरचा पेहरा सांगू शकत नाही की मैदानात येईपर्यंत की बकासूरचा हाच पेहरा फिक्स आहे. तर नियोजन एकदम लपून आणि चांगलंच फिट्ट असतं. बकासूरचे मालक ऋषभ धुमाळ यांनाही देखील माहीत नसतं. नियोजन हे मामा करतात आणि नियोजन हे मैदानामध्ये आल्यावरच माहिती होतं की बकासूरचा पेहरा कोण आहे. पण एक आपण अंदाजित पेहरा सांगू शकतो की मामांनी सांगितलं, वैभव मामांनी, की बकासूरचा पेहरा नवीन म्हणजेच एकदाच पळालेली जोडी आहे. ती जोडी आपल्याला 5 लाखाच्या मैदानामध्ये दिसेल. टॉपचाच पेहरा असेल नक्कीच आणि एकदा पळालेले हे 2-3 टॉप बैल आहे. बकासूरसोबत बरेचसे नंदी एकदाच पळाले. पण ह्या 2-3 बैलापैकी एक पेहरा नक्कीच बकासूरचा असू शकतो येणाऱ्या 5 लाखाच्या मैदानामध्ये. बकासूर मैदान येईपर्यंत कोणालाच बकासूरचा पेहरा फिक्स समजत नाही आणि समजणारही नाही. कारण की एक लपून आणि एकदम फिट्ट आणि घट्ट नियोजन असतं बकासूरचं. तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. नक्कीच येणारं 5 लाखाचं मैदान बकासूर 100% गाजवलंच. कारण की सध्या बकासूर आपण बघतोय 1 तारखेपासून नवीन वर्षाच्या झाले 3-4 मैदानामध्ये पळाला. पहिल्याच मैदानामध्ये पहिला नंबर केला आणि त्यानंतर सलग गुलालामध्ये बकाडॉन आहेच. मंडळी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बकासूरचा पेहरा कोण पाहिजे आणि कोण असेल? आपण सांगितलेल्या 2-3 नंदीपैकी नक्की एक पेहरा फिक्स असू शकतो. तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनल एक सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये प्रत्येक बैलाची अपडेट घेऊन आणि बैलगाडी शर्यत क्षेत्राविषयी माहिती घेऊन. धन्यवाद.